वळत हिंगोलीकडे पावसाळा सुरू होऊन 2 महिन्यांचा कालावधी लोटलाय। मात्र हिंगोली जिल्ह्यात केवळ 44% पाऊस झालाय। यावर्षी हिंगोली जिल्ह्यात पाऊस कमी झालाय, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले लघु प्रकल्प हे कोरडेच आहेत। हिंगोली जिल्ह्यात एकूण 3 धरणं आहेत, त्यापैकी सिद्धेश्वर धरणात 0% पाणीसाठा आहे। धरण सध्या मृत अवस्थेत आहे, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या येलदरी धरणामध्ये देखील केवळ 30%च पाणीसाठा आहे। इसापूर धरणामध्ये 38% पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्यानं शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलाय। येलदरी धरण परिसरातनं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार बरसणारा पाऊस हिंगोली जिल्ह्यावर मात्र रुजताना दिसतंय। 1-2 दिवसाआड पडत असलेला रिमझिम पाऊस त्यामुळे पिकांना जरी फायदा होत असला तरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये जे आहे ते पाणी पातळीत वाढ झालेली नाही आहे। ते आपण बघू शकता। मी आता सध्या येलदरी धरणावर आहे। या येलदरी धरणामध्ये मागील 2 महिन्यापासून फक्त 2% पाणीसाठा वाढलेला आहे। या हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 44% पाऊस पडल्याने जिल्ह्यातील 3 महत्त्वाच्या धरणांपैकी सिद्धेश्वर, येलदरी आणि इसापूर या धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत नाही आहे। या येलदरी धरणात सध्या 30% पाणीसाठा शिल्लक आहे, तर इसापूर धरणात 38%। त्याचबरोबर सिद्धेश्वर धरणात आत्ताही मृत साठा शिल्लक आहे। पावसाळा चालू होऊनही 2 महिने झाले तरी धरणाच्या पाणी पातळी वाढ झाल्याचं दिसत नाही आहे। मी उभा असलेल्या याच येलदरी धरणात मागील वर्षी 57% पाणीसाठा शिल्लक होता, तर इसापूर धरणात 47% पाणीसाठा शिल्लक होता। त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे। ते आता जर पाऊस नाही झाला तर उन्हाळ्यात येणारी पाणटंचाई ही जिल्ह्याला भेडसावणारी आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।